नमस्कार. शिर्केज फूड कोर्टमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की राशनच्या तांदळाची खिचडी चविष्ट होत नाही किंवा ती चिकट होते. पण आज मी दाखवलेल्या या पद्धतीने जर तुम्ही खिचडी बनवली तर राशनच्या तांदळाची खिचडीसुद्धा इतकी अप्रतिम आणि मऊसूत होते की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील. चला तर मग सुरुवात करूया. कुकरमध्ये फोडणी कशी द्यायची, पाण्याचे, डाळ तांदळाचे प्रमाण काय ठेवायचे जेणेकरून राशनचा तांदूळ व्यवस्थित शिजेल आणि मऊ होईल. हे सर्व मी अगदी सोप्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये मांडले आहे. एक मोठी वाटी रेशनचा तांदूळ घेतला, एक छोटी वाटी मुगाची डाळ घेतली, एक छोटी वाटी तुरीची डाळ घेतली. कुकर गरम केला, त्यामध्ये मी 3 ते 4 चमचे तेल टाकले. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकली आणि मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकले. 8 ते 10 कढीपत्त्याचे पाने टाकले. 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, त्या बारीक चिरल्या आणि फोडणीमध्ये टाकल्या. लसूण छान परतून झाला. आता बारीक चिरलेले आल्याचे तुकडे टाकले, ते सुद्धा तेलात छान परतून घेतले. लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला तेलात लसूण परतून घ्यायचा आहे. लसूण आलं छान परतून झालं. आता त्यात उभा चिरलेला कांदा टाकला. मी इथे 2 ते 3 मिडियम साईजचे कांदे घेतले आणि हे कांदेसुद्धा तेलात छान परतून घ्यायचे. कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे. कांदा लवकर शिजावा म्हणून त्यामध्ये मी 1 चमचा मीठ टाकले. मीठ टाकल्यानंतर पुन्हा कांदा छान हलवून घ्यायचा, छान लालसर होईपर्यंत परतायचा आहे. कांदा छान लाल झाला, त्यामध्ये मी 1 मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून टाकला. 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या टाकल्या. कांद्यामध्ये टोमॅटो हिरव्या मिरच्या छान मिक्स करून घेतल्या. कांदा टोमॅटो मऊसूत शिजला पाहिजे. कांदा टोमॅटो छान मऊ झालं, तुम्ही बघू शकता. त्यामध्ये मी 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला टाकला आणि सगळे कोरडे मसाले तेलामध्ये छान तेल सुटेपर्यंत परतून घेतले. तुम्ही बघू शकता मसाल्याला तेल छान सुटलं आहे. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले डाळ तांदूळ टाकले. टाकलेले डाळ तांदूळ फोडणीमध्ये छान मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून हा मसाला किंवा फोडणी दिलेली आपण कांदा टोमॅटो मिरची हे सर्व डाळ तांदळाला एकसारखं लागेल. इथे 4 ग्लास मी पाणी टाकले. तुम्हाला जर पातळ खिचडी हवी असेल तर तुम्ही एक्स्ट्रा पाणी टाकू शकता. पाणी टाकल्यानंतर पुन्हा एकदा छान हलवून घ्यायचं. खाली तांदूळ डाळ लागले नाही पाहिजे. चवीनुसार मीठ टाकले, अंदाजे 1 ते 1.5 चमचा मीठ टाकलं आणि मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा छान हलवून घ्यायचं. मीठ सर्वत्र एकसारखं लागलं पाहिजे. तुम्हीसुद्धा राशनच्या तांदळाची डाळ खिचडी नक्की करून बघा. आता मी त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली. पुन्हा एकदा छान मिक्स करून घेतले. कोथिंबीर टाकल्यामुळे डाळ खिचडीला छान चव येते. आता मी कुकरचं झाकण लावलं. कुकरच्या 7 ते 8 शिट्ट्या केल्या. जेवणात गरमागरम सोपं आणि तोंडाला चव आणणारं पाहिजे असेल तर ही कुकरमध्ये बनवलेली ढाबा स्टाईल डाळ खिचडी एक उत्तम पर्याय आहे. आणि हो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही खिचडी आपण बनवली साध्या रेशनच्या तांदळापासून. तुम्ही बघू शकता डाळ खिचडी किती मऊ शिजली. आता ही डाळ खिचडी एकसारखी एकजीव करून घ्यायची, मिक्स करायची, म्हणजे एक डाळ खिचडी एकाच रंगाची दिसेल. या डाळ खिचडीवर तडका मारला की झाली डाळ खिचडी तयार. कोणीही सांगणार नाही की राशनच्या तांदळापासून बनवली आहे. पातेलं गरम केलं, त्यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा तेल टाकले. तेल गरम झाले की त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकला. लसूण तेलात छान परतून घ्यायचा आहे. लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. तसं लसूण लालसर होईल तोपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे. लसूण थोडासा परतून झाला, त्यामध्ये मी 2 सुक्या लाल मिरच्या टाकल्या. त्या लाल मिरच्यासुद्धा छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायच्यात, तेलामध्ये छान परतून घ्यायच्यात. लसूण आणि मिरच्या छान लाल झाल्या तर गॅस बंद करायचा. गॅस बंद केल्यावरच आपल्याला 1 चमचा मिरची पावडर टाकायची. मिरची पावडरसुद्धा तेलात छान मिक्स करून घ्यायची. हा झाला तडका तयार. तयार झालेला तडका आता आपण तयार झालेल्या डाळ खिचडीवर टाकूया. तुम्ही बघू शकता तडका टाकल्यानंतर डाळ खिचडी किती सुंदर दिसते. बारीक चिरलेल्या कोथिंबिरीने गार्निश केले. तर डाळ खिचडी सर्व केली. त्यावर साजूक तूप टाकले. साजूक तूप पसरून घेतले. ही डाळ खिचडी गरमागरम खूप छान लागते. तर त्यावरती आपण तडका तयार केला होता ना, त्याने गार्निश करायचं.
तडका डाळ खिचडी टाकल्यावरती ती डाळ खिचडी अगदी सुंदर दिसते. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली. तुम्ही सुद्धा राशनच्या तांदळापासून ही डाळ खिचडी नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमचे